नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 104. शर्वचं बोलणं ऐकून सर्व पटापट कामाला लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर परत हसू आलं होतं. नातेवाईक अजून हे कन्फ्यूज होते, शर्वचं लग्न झालं कधी. पण कोणी विचारायची अजून तरी हिंमत केली नव्हती, कारण जरा वेळापूर्वी शर्व आणि अमुचा जलवा दिसला होता त्यांना. त्यामुळे सध्या सर्व शांत होतं. अमू पण रूममध्ये जाऊन तयार होत होती. शर्व खालचं सर्व बघून रूममध्ये गेला. अमूने छान साडी नेसली होती. नाजूक वर्क असलेली लिंबू कलरची साडी नाजूक अमूवर खुलून दिसत होती. शर्व बघतच राहिला. खूप सुंदर दिसत होती ती. अहो, काय बघताय, चला ना, उशीर होईल आपल्याला. आता मला तुमच्यासोबत मिळून प्राचीदीला हळद लावता येईल. किती छान ना, मस्त झालं ना. सर्वांना कळून गेलं आपल्याबद्दल आणि आपल्या बेबीबद्दल. ती सोनल आली तर बरंच झालं नाही. आपल्याबद्दल कळून पण कोणी काही बोललंच नाही. अमू म्हणाली, ते सर्व सोड आता आणि फक्त स्वतःकडे आणि बेबीकडे लक्ष दे. डॉक्टरांनी जास्त धावपळ करायला नाही सांगितलं आहे, लक्षात आहे ना. शर्व तिला मागून मिठीत घेऊन म्हणाला, हो, तुम्ही आहात ना, मग मला काही काळजी नाही आहे. चला ना, आवरा पटकन. अमू म्हणाली, जरा वेळ. शर्व तिच्या मानेवर होठ टेकवत म्हणाला. तसाच तिचा सुगंध घेत राहिला काही वेळ. काय झालं, अमूने त्याला विचारलं. काही नाही, बस तुला फील करत होतो. तिला स्वतःकडे फिरवून तिच्या कपाळावर त्याने किस केलं आणि तो आवरायला गेला. इकडे खाली परत सर्व उत्साहात तयारी सुरू होती. झाली की नाही तयारी सर्व? पटापट हात चालवा जरा. यशवंतराव सर्वांना म्हणाले. हो, झालंच आहे. अंजू, प्राचीचं आवडलं का बघ बरं, आणि आवरून झालं असेल तर घेऊनच ये बाहेर. माधुरी अंजूला म्हणाल्या. हो, अंजूने होकार दिला. माधुरी, अगं तू पण आवरून घे जरा. इथलं मी बघते आता. अवंतिका माधुरीला म्हणाल्या. माझं काय आवरायचं आहे, चांगलीच आहे मी. असं बोलून माधुरी दुसरीकडे निघून गेली. माधुरीचा बोलण्याचा टोन आणि वागणं बघून अवंतिकाला कळलं तिला राग आलाय. अवंतिकाने मोठा श्वास सोडला. नलिनीने अवंतिकाच्या खांद्यावर हात ठेवला. होईल सर्व ठीक. दुखावल्या गेल्या त्या. नलिनी अवंतिकाला म्हणाल्या. हो, लग्नाबद्दल तिला आधी सांगायला पाहिजे होतं खरं तर. पण जाऊ द्या, आता जे घडून गेलंय त्याबद्दल काय बोलायचं. बोलेल मी शांततेत तिच्याशी नंतर. अवंतिका म्हणाल्या. हो, नलिनीनेही होकार दिला. काही वेळात अंजू आणि शुभ्रा प्राचीला घेऊन आल्या. सर्व अगदी छान दिसत होत्या. प्राचीला पाटावर बसवण्यात आलं. तिच्या हातून थोडी पूजा वगैरे करून घेण्यात आली. आता वेळ होती ती हळद लावायची. चला, 5 सुहासनी या हळद लावायला, गुरुजींनी आवाज दिला. थांबा हो गुरुजी जरा, माझी वहिनी आली नाहीये अजून. शुभ्रा वहिनी, ही अमू कुठे राहिली? बोलवा ना तिला. तुम्ही तिघी हव्यात मला हळद लावायला. प्राची शुभ्राला म्हणाली. हो, मी बघते. अरे हे बघ, आलेच ते दोघे. शुभ्रा खाली येणाऱ्या अमू आणि शर्वकडे बघून म्हणाली. तसं सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. दोघे
सोबत खूप छान दिसत होते. कपडेही मॅचिंग घातले होते त्यांनी. शर्व तर त्याच्या पर्सनॅलिटीमुळे सर्व लोकांमध्ये उठून दिसायचाच. पण अमू हे काही कमी नव्हती. अगदी शर्वच्या तोडीस तोड होती. त्यात ती चोपून चापून साडी नेसलेली होती. चेहऱ्यावर हलका मेकअप. खूप सुंदर दिसत होती ती. ते दोघे खाली आलेत तरीही सर्व अजून त्यांनाच बघत होते. काय झालं? असे का बघताय सर्व आम्हाला? अमूने विचारलं. अगं, खूप छान दिसताय सोबत तुम्ही दोघे म्हणून. असं बोलून अवंतिका पुढे आल्या. हाताने नजर काढली दोघांची सोबतच. चल, तुला प्राचीला हळद लावायची आहे. अवंतिका अमूचा हात पकडत म्हणाल्या. मॉम, नको. म्हणजे तिला लांबच ठेव. धक्का वगैरे लागेल कुणाचा. शर्व अवंतिकाला म्हणाला. शर्व, काही नाही होत. सर्व आपलेच आहेत. काळजी घेतील. आणि प्राचीची इच्छा आहे ना, मग. अवंतिका शर्वला समजावत म्हणाल्या. ओके. शर्वही नाइलाजाने म्हणाला. शर्व बाकी सर्वांजवळ येऊन थांबला. काय मग लव बर्ड्स, बराच वेळ लावला आवरायला. वैभव शर्वला छेडत म्हणाला. हो ना, अगदी प्राची येऊन गेली नवरी असल्यावर, तरी हे नाही आलेत. पण काही म्हण हं भाई, खूपच ग्लो करतोय तू आज. आधीही वैभवच्या मागे लगेचच म्हणाला. कपरे, मी काय मुलगी आहे ग्लो करायला? शर्व म्हणाला. अरे आधी, अमूच्या प्रेमाचा रंग चढलाय त्याला. आणि डॅड होणार आहे ना, त्याचाही आनंद. हो ना रे शर्व, वैभवने म्हटलं. हो भाई, आम्ही सर्व खूप खुश आहोत तुमच्या गुड न्यूजने. कॉंग्रॅस्ट भाई, आधी म्हणाला. हो यार, कॉंग्रॅस्ट. पण काय रे शर्व, अमूलाच अजून तू लहान मुलांसारखं ट्रीट करतोस. मग आता अजून एक बेबी येणार. 2-2 बाळांना कसं सांभाळशील? कसं करशील आता? वैभव हसत म्हणाला. ते तर आहे. पण 2 नाही तर 3 बाळं सांभाळायला लागतील मला. शर्व म्हणाला. म्हणजे 3 कसे काय? वैभवने विचारलं. ट्विन्स आहेत. शर्व म्हणाला. काय? आदी आणि वैभव दोघेही सोबतच म्हणाले. ट्विन्स आहेत. पण मॅडमला अजून माहिती नाहीये. ती अजून प्रेग्नेंट आहे हेच आता कुठे पचवते. त्यात ट्विन्स आहे म्हटल्यावर उगाच पॅनिक व्हायची, म्हणून मी नाही सांगितलं. आणि डॉक्टर पण तेच म्हणाल्या. शर्व म्हणाला. ओ, डबल कॉंग्रॅस्ट भाई. आधी शर्वला मिठी मारत म्हणाला. भारी यार, काय नजारा दिसेल ना. एका हातात एक, दुसऱ्या हातात एक आणि डोक्यावर बायको. हा. वैभव मोठ्याने हसत म्हणाला. गप रे दादा. पण भाई, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? म्हणजे सर्व ठीक आहे ना? तिला काही त्रास नाही ना होणार? आधी जरा काळजीने म्हणाला. सध्या तर सर्व ठीक आहे, पण डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आहे. धावपळ नको म्हणालेत. शर्व सांगत होता. हो मग, काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना. ट्विन्स आहेत म्हटल्यावर जास्त काळजी घ्यावी लागेल. आधी म्हणाला. पण शर्व, तू राहशील ना तिच्यासोबत? कारण या दिवसात मुलीला तिचा नवराच जवळ हवा असतो. आणि तुला तर माहितीच आहे मी कसा वागलो होतो अंजूसोबत. आणि त्या गोष्टीचं आतापर्यंत गिल्ट आहे मला. वैभव जरा नाराजीने म्हणाला. हो रे, पण मला जावं तर लागणारच ना. तरीही मी लवकर येण्याचा टाळ करेल. पण मी नसताना तुम्हा सर्वांना तिची काळजी घ्यायची आहे. आणि ती तुम्ही व्यवस्थित घ्यालच
याची खात्री आहे मला, शर्व म्हणाला. भाई, तुला हे सांगायची काहीही गरज नाही आहे. पण आम्ही सर्व असलो तरी तू हवाच ना या सिच्युएशनमध्ये, आदी म्हणाला. हो आदी, मी ट्राय करणारच आहे इथे राहण्याचा, शर्वने म्हटलं. तोच हळदीचा प्रोग्राम सुरू झाला आणि ते तिघे तिकडे बघायला लागले. प्राचीच्या इच्छेनुसार माधुरी, अवंतिका, अंजू, शुभ्रा आणि अमूने तिला पहिल्यांदा हळद लावली. अमू खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बघून बाकी सर्वच खुश होते. नलिनी अमूकडे बघत होती. हळद लावून झाली तसं शुभ्रा तिला नलिनी जवळ बसवून गेली. आई, अशी काय बघते? अमूने नलिनीला विचारलं. बघते, कालपर्यंत मला त्रास देणारी माझी मुलगी आता स्वतः आई होणार आहे. मी खूप खुश आहे बेटा. शुभ्राची काही काळजीच नव्हती आम्हाला. तुझंच कसं होणार असं विचार होता आमचा. पण आता सर्व ठीक होताना दिसत आहे. तुमच्या लग्नाचं पण सर्वांना कळलं. त्यामुळे आता काही आजसारखा प्रॉब्लेम येणार नाही अशी आशा आहे. तुम्ही दोघे खुश राहा, बस एवढंच हवंय आम्हाला, नलिनी म्हणाल्या. हो गाई, तू नको टेन्शन घेऊ. तू तर आता मला छान छान खाऊ घालायला नवीन नवीन रेसिपीज शोध. मी आता मस्त खाणार आणि आराम करणार आणि आता तू पण मला बोलू शकणार नाही, अमू म्हणाली. हो ग बाई, पण तू समजतेस तसे हे 9 महिने फक्त खायचं आणि आराम करायचे नसतात. तर होणाऱ्या बाळ कसं हेल्दी राहील हे बघायचं असतं. बाळाचं पूर्ण पोषण होईल याची जबाबदारी असते होणाऱ्या आईची. त्याचसोबतच गर्भातूनच बाळावर संस्कार केले जातात. त्यामुळे फक्त खायचं आणि आराम करायचा असं समजू नकोस. शिवाय डेली रुटीन तर तुला फॉलो करावंच लागणार आहे, योगा वगैरे असं सर्व, नलिनी सांगत होत्या. बस बस आई, कुठे मी आनंदात होते आणि लगेच तो सर्व आनंदावर पाणी फिरवून दिलं, अमू जरा वैतागून म्हणाली. हो मग, आई होणं काय खायचं काम असतं का, नलिनी म्हणाल्या. सोड, माझी मॉमच माझे लाड करतील. तू तर फक्त शुभ्रादीचीच आई आहेस, अमू अवंतिकाला त्यांच्याजवळ आलेला पाहून म्हणाले. हो बदमाश, नलिनीने अमूचा कान पकडत म्हटलं. अहो ताई, काय करताय? माझ्या मुलीला त्रास होतोय ना, अवंतिका नलिनीला म्हणाल्या. मग काय, बदमाश मुलगी आहे तुमची, नलिनीने म्हटलं. असंच हलकं फुलकं बोलत असताना सर्व छान आनंदात हसत होते आणि अप्पा त्यांना बघून खुश होत होते. शेवटी त्यांच्या लाडक्या नातवाचं बाळ येणार होतं. डबल कॉंग्रॅच्युलेशन शर्व आणि अमू. शर्व आणि अमूची गुड न्यूज सर्वांना आनंदी करून गेली आहे. आता पुढे काय होत आहे ते ऐकण्यासाठी सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमधून नक्की सांगा. धन्यवाद.